उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रात कोकणात हमखास बनवली जाणारी थंडगार सोलकढी आज आपण बनवतोय। हळूहळू उन्हाचे चटके लागू लागलेत, उन्हाळा भरपूर वाढलेला आहे। शरीरातील उष्णता निघून जाते आणि शरीराला जर थंड ठेवायचं असेल किंवा इतर आजारांपासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर या पद्धतीने 1 ग्लास सोलकढी दररोज प्यायलाच हवी। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर सोलकढी बनवण्यासाठी इथे मिक्सरचं मी भांडं घेतलंय। 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। किसलेलं खोबरं आहे ते ताजंच घ्यायचं, आधीच किसून ठेवून नंतर घ्यायचं नाही। यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घालायचं। लसूण जास्त नाही घालायचं, मोठे आहेत म्हणून 2च घातलेत, लहान असतील तर 4 घालू शकता। लहान 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या सुद्धा जास्त घालायच्या नाही, नाहीतर सोलकढी पिताना घशाला तिखट लागू शकतं। 1 चमचा मीठ घातलंय, मीठ तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता। 1 चमचा साखर घातलेली आहे। मीठ नंतर तुम्ही टेस्ट करून सुद्धा घालू शकता, सुरुवातीला मिठाचं प्रमाण कमीच घालायचं। यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यामुळे सोलकढीला चव खूप छान येतो। आता सोलकढीला रंग चांगला येण्यासाठी इथे मी थोडासा बीटचा तुकडा घातलाय। तुम्हाला नाही घालायचं असेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। काय असतं ना, कोकम कधी कधी जुने असतात, त्याला रंग येत नाही व्यवस्थित, तर अशा पद्धतीने बीट घातल्यामुळे रंग सुद्धा सुरेख येतो। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता बीट घातल्यामुळे याला मस्त रंग आलेला आहे। आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। आपल्याला हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं, यासाठी मी ते गाळणी ठेवली आहे। यानंतर हे सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आणि वरून थोडंसं प्रेशर द्यायचं आहे, म्हणजे हे खोबऱ्याचा जो रस आहे तो चांगला गाळला जाईल आणि वर चोथा राहील। आता हा चोथा राहिलेला आहे तो 3 ते 4 वेळा पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं, पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर हा बघा, हा चोथा उरलेला आहे, तो पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि यामध्ये पुन्हा भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे आपल्याला खोबऱ्याचं दूध आहे ते चांगलं व्यवस्थित मिळेल। ओलं खोबरंच घ्यायचं आहे आपल्याला सोलकढी बनवायला, सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा नाही आणि ओलं खोबरं फ्रेशच किसून घ्यायचं आहे किंवा याचे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। तर हे बघा, मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। वरून असं थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे खोबऱ्याचं जे दूध आहे ते सगळं व्यवस्थित गाळलं जातं आणि चोथा राहिलेला मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे। तर ही प्रोसेस तुम्ही 4 ते 5 वेळा करू शकता। तर मी जो नारळ घेतला होता तो ओला नारळ होता आणि कोवळा नारळ होता, त्यामुळे यामध्ये रस भरपूर असल्यामुळे मी 5 वेळा मिक्सरला पाणी घालून फिरवून घेतलेला आहे। आता हा राहिलेला चोथा आहे, हा तुम्ही सुक्या भाजीमध्ये किंवा वाटणामध्ये घालू शकता किंवा नाही घालायचं असेल तर दुसऱ्या इतर साहित्यामध्ये घालू शकता। तर 1 वाटी ओल्या नारळापासून हे बघा, इतकं आपला हा नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता हे नारळाचं दूध आहे ते पुन्हा एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर दुसरा एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये चहा गाळायची जी गाळणी असते ना त्याने गाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये खोबरं काही राहिलं असेल तर सोलकढी पिताना घशाला लागत नाही। तुम्ही हे वस्त्रगाळ सुद्धा करू शकता, एखादा सुती कापड घेऊन त्यामध्ये गाळून घेऊ शकता। तर हे बघा, यामध्ये एवढं खोबरं राहिलेलं आहे। आता हे चमच्याने थोडंसं याला दाब द्यायचं आहे, म्हणजे यामध्ये खोबऱ्याचा जो रस आहे तो गाळता येईल। तुम्ही पाहू शकता किती खोबरं यामध्ये आहे। अशाच पद्धतीने बाकीचा रस सुद्धा मी गाळून घेतलाय। मस्त या कोकमाच्या सोलकढीला रंग आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी कोकम अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि त्यानंतर मॅश करून घेतली आहेत हाताने, म्हणजे सगळा जो कोकमाचा रस आहे तो चांगला पाण्यामध्ये उतरतो आणि त्यानंतर चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं। चमच्याने थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे काही एक्स्ट्रा रस असेल तो सुद्धा यामध्ये आपल्याला घेता येईल। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ही सोलकढी तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर थंड नको असेल तर अशीच घेतली तरी सुद्धा याचे शरीराला भरपूर फायदे आहेत। सोलकढीचा रंग पाहू शकता किती मस्त आलेला आहे। बनवायला एकदम सोपी, अगदी 10 मिनिटात बनवून ही सोलकढी तयार होते।
बऱ्याच ठिकाणी या सोलकढीला आलं लसणाची फोडणी सुद्धा देतात। अशी फोडणी दिल्यामुळे सर्दी, मळमळ आणि अपचन झालं असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर त्याचा भरपूर फायदा होतो। उन्हाळ्यामुळे घाम येऊन शरीर बरंच डिहायड्रेट झालेलं असतं, अशक्तपणा वाटतो, तर अशा पद्धतीने तुम्ही ही सोलकढी आहे ती बनवून घेऊ शकता। शिवाय तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर ही सोलकढी एका ग्लास बॉटलमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये नेली तरी सुद्धा चालेल, म्हणजे ही सोलकढी तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा प्यायला मिळू शकते। अजिबात ही खराब होत नाही। उन्हातून ऑफिसला गेल्यानंतर ही तुम्ही गेल्या गेल्या एक ग्लास सोलकढी पिऊ शकता। उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होते, काळी पडते, तर शरीरातील उष्णता घालवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे कोकम सरबत पिऊ शकता। डायबिटीज रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे। तुम्हाला बद्धकोष्ठता असेल, अपचनाचा त्रास होत असेल किंवा शरीरावर ॲलर्जी झाली असेल आणि शरीरातील उष्णता कमी करायची असेल तर अशा पद्धतीने हे कोकमाचं सोलकढी तुम्ही नक्कीच प्यायला हवी। जेवणानंतर एक ग्लास फक्त ही सोलकढी घेतली तर अपचनाचा त्रास सुद्धा कमी होतो। चमचमीत काही तुम्ही खाल्लं असेल त्यानंतर एक ग्लास सोलकढी प्यालात तर ते अन्नाचे पचन सुद्धा चांगले होते। तर अशा पद्धतीने मंडळी तुम्ही ही सोलकढी नक्की बनवून बघा, खास करून उन्हाळ्यामध्ये। तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून पाहताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची ही सोलकढीची रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। आजची ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।